श्री स्वामी समर्थ मंडळी, मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की येणारा काळ ही फक्त एक सामान्य वेळ आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहात. कारण आता तुमच्या राशीचा स्वामी आणि शौर्याचा देवता मंगळदेव हा सूर्य आणि नक्षत्रांच्या अशा विशेष स्थितीत पाऊल ठेवत आहे, जिथून तुमच्या गेल्या अनेक वर्षांच्या कर्माचा हिशोब सुरू होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, डोळे उघडून नीट ऐका. या काळात तुमच्या प्रगतीचा आणि यशाचा वेग पाहून तुमचे काही गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय झाले आहेत आणि ते तुमच्या कामात अडथळे आणण्याची किंवा नकारात्मक ऊर्जा पसरवण्याची पूर्ण तयारी करत आहेत. तुम्हाला नेहमी असे वाटते ना की तुमची महत्त्वाची कामे ऐनवेळी का थांबतात किंवा आर्थिक चणचण का संपत नाही? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता निसर्गाच्या या मोठ्या बदलामध्ये दडलेली आहेत. पण तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण या अत्यंत प्रभावशाली काळात साक्षात महाकाल महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे, जो तुमच्या सर्व शत्रूचे मनसुबे उधळून लावून तुम्हाला शून्यातून स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रचंड शक्ती देणार आहे. जर आज तुम्ही ही महत्त्वाची माहिती अर्ध्यावर सोडली तर लक्षात ठेवा, येणाऱ्या सुवर्ण संधीचा आणि संकटाचा इशारा तुम्ही गमावून बसाल आणि मग पश्चातापाशिवाय हातात काहीच उरणार नाही. कारण या माहितीच्या शेवटच्या भागात मी असा एक गुप्त उपाय देखील सांगितला आहे, जो तुमच्या शत्रूचे सर्व वार उलटवून लावेल आणि तुमच्या नशिबाचा एक नवा थरार सुरू करेल. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत होऊन भाग्योदयाची पहिली पहाट कशी उजाडणार हे जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण भविष्यवाणी अत्यंत गांभीर्याने समजून घ्या, कारण एक सेकंद दुर्लक्ष करणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. मेष राशीच्या जातकांनो, ही वेळ तुमच्यासाठी केवळ एक सामान्य बदल नसून ते तुमच्या नशिबाच्या परीक्षेतून तावून सुलाखून निघण्याची वेळ आहे. कारण मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ जेव्हा पराक्रम आणि साहसाच्या उच्च स्थितीत असतो, तेव्हा तो अत्यंत शक्तिशाली आणि निर्णायक भूमिकेत येतो. हा काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांचा, कर्जाचा आणि मानसिक त्रासाचा अंत करण्यासाठी येत आहे. आणि आता अशी परिस्थिती निर्माण होईल की जिथे आकाश आणि पाताळ एक होऊन तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एकामागून एक उघडत जातील. ज्योतिषशास्त्रात मेष राशीला ऊर्जेचे आणि सुरुवातीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यातील रखडलेली अत्यंत महत्त्वाची कामे आता अंतिम टप्प्यात येतील. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक संघर्षातून जात आहात, त्या तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ देण्याची जबाबदारी आता ग्रहांच्या शुभ प्रभावाने घेतली आहे. आणि ही वेळ जुन्या नकारात्मक कर्माची साफसफाई करून आयुष्यात नवीन ऊर्जेचा संचार करण्यासाठी आली आहे, ज्यामुळे तुमचे विचार आणि कर्म दोन्हीही शुद्ध होतील आणि जीवनात प्रकाशाची एक नवी पहाट येईल. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला तुमच्या रागावर आणि मनावर नियंत्रण ठेवणे सर्वात जास्त गरजेचे आहे. कारण ग्रहांच्या तीव्र प्रभावामुळे तुमच्यातील काही गडबड, भीती किंवा संभ्रम वाढू शकतो आणि म्हणूनच ही वेळ तुमच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची आणि भविष्यातील मोठ्या बदलांसाठी स्वतःला सज्ज करण्याचे आहे. ग्रहांचे हे राशी परिवर्तन तुम्हाला अधिक सामर्थ्यशाली बनवण्यासाठी आले आहे आणि त्यामुळेच या काळात तुम्ही जितके शांत आणि संयमी राहाल, तितक्या प्रभावशाली पद्धतीने विश्वाची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचली जाईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, या मोठ्या बदलानंतर तुमच्या नात्यामध्ये आणि वैवाहिक जीवनात देखील असा विलक्षण बदल घडणार आहे, जो तुम्हाला सुरुवातीला कदाचित थोडा हादरवून टाकेल, परंतु तुमच्या भविष्यातील स्वास्थ्यासाठी तो अत्यंत गरजेचा असेल. कारण जेव्हा न्यायाची आणि सत्याची दृष्टी तुमच्या कौटुंबिक स्थानावर पडते, तेव्हा ती तुमच्या आयुष्यातील खोट्या आणि मतलबी नात्यांचा बुरखा पूर्णपणे फाडून टाकते. जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याशी प्रेमाचे नाटक करत होते किंवा पाठीमागे गोड बोलत होते, त्यांचे खरे आणि क्रूर चेहरे आता तुमच्यासमोर उघड होतील. कटू सत्य स्वीकारणे तुमच्यासाठी सुरुवातीला वेदनादायी ठरू शकते, पण लक्षात ठेवा, निसर्ग तुमच्या आयुष्यातून केवळ कचरा साफ करत आहे, जेणेकरून खऱ्या आणि प्रामाणिक माणसांसाठी तुमच्या आयुष्यात जागा निर्माण व्हावी. मेष राशीच्या जातकांनो, जे लोक लग्नासाठी किंवा खऱ्या आयुष्याच्या जोडीदारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच करत आहेत, त्यांच्यासाठी आता भाग्योदयाचा काळ सुरू झाला आहे. या काळात कुटुंबातील जुने चालत आलेले मतभेद आणि क्लेश कायमचे मिटतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट आणि मधुर होईल. जर तुमच्या कार्यात किंवा कौटुंबिक प्रगतीत आर्थिक अडचणी अडथळा ठरत असतील, तर आता धनाचे आणि उत्पन्नाचे असे नवीन मार्ग उघडतील की तुमची घरची परिस्थिती सुधारायला
अजिबात वेळ लागणार नाही. गरिबीच्या आणि चिंतेच्या छायेतून बाहेर पडून समाजाने आणि सन्मानाने जगण्याचे तुमचे दिवस आता खूप जवळ आले आहेत, कारण तुमच्या कष्टाची कदर करण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, नात्यामधील हा सकारात्मक बदल कायम टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या उतावळेपणावर आणि तिखट बोलण्यावर पूर्ण ताबा ठेवावा लागेल, कारण आर्थिक प्रगती पाहून अनेक नवीन लोक तुमच्याशी खोटे नाते जोडण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी कोण आपले आणि कोण परके हे ओळखण्याची योग्य बुद्धी तुम्हाला तुमचा राशीस्वामी मंगळदेव देणार आहे. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात विनाकारण संशयाला जागा देऊ नका आणि आपल्या माणसांच्या कष्टांची कदर करा, कारण हा काळ नात्यातील सर्व कडूपणा संपवून प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठीच येत आहे आणि हा बदल तुम्ही आनंदाने स्वीकारला पाहिजे. त्याचसोबत मेष राशीच्या जातकांनो, या परिवर्तनानंतर तुमच्या आयुष्यात काही असे गुप्त आणि स्पष्ट सकारात्मक संकेत मिळायला सुरुवात होईल, जे दर्शवतात की आता तुमची दुःखाची काळी रात्र पूर्णपणे संपली आहे. त्यातील पहिला संकेत म्हणजे तुमच्या मनातील अनामिक भीती, दडपण आणि चिंतेचे मळब अचानक दूर होणे, कारण गेल्या अनेक वर्षापासून ज्या मानसिक तणावाखाली तुम्ही वावरत होता ते ओझे आता हलके होऊन तुम्हाला आतून एक प्रकारची शांतता आणि प्रचंड आत्मविश्वास जाणवू लागेल. आणि हा बदल केवळ एक योगायोग नसून निसर्ग तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे काढून टाकून तुम्हाला मोठ्या यशासाठी मानसिकदृष्ट्या तयार करत असल्याचा एक ठोस पुरावा आहे. मेष राशीच्या जातकांनो, दुसरा मोठा संकेत म्हणजे तुमच्या रखडलेल्या आणि अडकलेल्या कामांमध्ये अचानक कमालीची गती येणे आणि अडकलेल्या पैशाचा मार्ग मोकळा होणे. जर तुमचे एखादे कायदेशीर प्रकरण, सरकारी काम किंवा जमिनीचा व्यवहार अनेक वर्षांपासून केवळ तारखांवर तारखा पडल्यामुळे लटकला असेल, तर या काळात समोरून काहीतरी सकारात्मक हालचाल होईल आणि अचानक कोणाचा तरी महत्त्वाचा फोन येणे किंवा अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळणे या गोष्टी घडू लागतील, ज्या स्पष्ट संकेत देतात की तुमची आर्थिक सनसन आता कायमचा निरोप घेणार आहे. हा न्याय तुमच्या कष्टाची पावती असून नशिबाची साथ तुम्हाला संकटाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठीच आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, तिसरा व अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या संपर्कात अशा काही नवीन व्यक्ती येतील ज्या तुमच्यासाठी खऱ्या मार्गदर्शक किंवा देवदूत ठरतील. या काळात एखादी जुनी ओळख किंवा नवीन व्यक्ती तुम्हाला अशी मोठी संधी देईल ज्यामुळे तुमच्या करिअरचा आणि व्यवसायाचा पूर्ण कायापालट होईल. जर तुम्हाला अचानक एखाद्या मोठ्या कामाची ऑफर आली किंवा कोणी विश्वासाने मदतीचा हात पुढे केला, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे संकेत म्हणजे यशाचे दरवाजे उघडण्याचे माध्यम आहे. हे तीनही संकेत ओळखा आणि पूर्ण ऊर्जेने कामाला लागा, कारण आता काळ तुमच्या बाजूने पूर्णपणे बदलत आहे. परंतु मेष राशीच्या जातकांनो, या मोठ्या परिवर्तनाच्या काळात तुम्हाला अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याची देखील गरज आहे, कारण तुमची प्रगती आणि वैभव पाहून जळणारे तुमचे शत्रू किंवा हितशत्रू या काळात अधिक सक्रिय होऊ शकतात. नक्षत्रांचे हे वेगवान परिवर्तन कधीकधी शत्रूंना अशी संधी देते की तुमच्यावर एखादी बाधा, वाईट नजर किंवा गुप्त कुटील कारस्थानांचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटणे, विनाकारण रात्रीची भीती वाटणे किंवा घरात विचित्र नकारात्मक अनुभव येणे हे शत्रूच्या याच कुटील कारस्थानाचे संकेत असू शकतात. आणि ही वेळ तुमच्या धैर्याची आणि आध्यात्मिक शक्तीची परीक्षा घेणारी ठरेल, कारण जसा जसा तुमचा चांगला काळ जवळ येतो तसे तसे तुमचे गुप्त शत्रू अधिक आक्रमक होतात. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या या कोणत्याही कारस्थानांना पाहून तुम्हाला घाबरण्याची मुळीच गरज नाही, कारण या काळात तुमच्यावर साक्षात देवादिदेव महादेवाचा आणि हनुमानजीचा विशेष वरदहस्त असणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ हा हनुमानजीचं प्रतीक मानला जातो आणि हनुमानजी हे महादेवाचे 11वे रुद्र अवतार आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर शिवशंभूची आणि बजरंगबलीची कृपा असते त्यांचे वाकडे करण्याची शक्ती, ताकद विश्वातील कोणत्याही नकारात्मक शक्तीमध्ये नसते. या परिवर्तनाच्या काळात तुमच्या भोवती महादेवाचे एक अदृश्य आणि अभेद्य संरक्षण कवच निर्माण होणार आहे, जे शत्रूचे प्रत्येक वार उलटवून थेट त्याच्यावर पलटवून लावेल. तुमच्या विरुद्ध रचलेली सर्व षडयंत्रे धुळीला मिळतील आणि शत्रू स्वतःच रचलेल्या जाळ्यात स्वतः अडकतील. मेष राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल की या काळात रात्रीच्या वेळी उशिरा विनाकारण घराबाहेर पडणे टाळा आणि कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी व्यक्तीने दिलेली वस्तू खाणे पूर्णपणे टाळा. तसेच रोज किंवा विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी ओम नमः शिवाय किंवा हनुमान चालिसाचा पाठ करणे तुमच्यासाठी
एक अमोघ आणि शक्तिशाली शस्त्र असेल, कारण महादेवाच्या आणि हनुमानजीच्या स्मरणाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल आणि शत्रूची ताकद पूर्णपणे क्षीण होईल. लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी महाकाल आणि बजरंगबली उभे आहेत त्यांचे कोणीही अहित करू शकत नाही आणि ही वेळ शत्रूच्या नाशाची आणि तुमच्या विजयाची निश्चित मोहर उमटवणारी ठरेल. या ऐतिहासिक परिवर्तनाचा समारोप करताना तुम्हाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की राहू ग्रह केवळ परीक्षा घेत नाहीत, तर ते पात्र व्यक्तीला राजा बनवण्याची ताकदही ठेवतात. आता तुमच्या आयुष्यातील दुर्दैवाचे शेवटचे पान उलटले जाणार असून आत्तापर्यंत तुम्ही जे सोचले, जे अपमान गिळले आणि ज्या आर्थिक टंचाईचा सामना केला त्या सर्वांचे रूपांतर आता अफाट सामर्थ्यात होणार आहे. हा भाग केवळ ऐकण्याचा नसून तो तुमच्या नवीन आयुष्याचा मजबूत पाया रचण्याचा आहे. त्यामुळे याकडे अत्यंत गांभीर्याने पहा. मेष राशीच्या जातकांनो, महादेवाचा आणि हनुमानजीचा एकत्रित आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला एक विशेष ब्रह्मास्त्र उपाय करायचा आहे, जो तुमच्या कुंडलीतील दोषांना दूर करेल. तुम्ही रोज किंवा दर मंगळवारी महादेवाच्या प्रतिमेसमोर किंवा पिंडीसमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असतानाच हनुमानजीच्या चमेलीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू लोकांना लाल रंगाचे कपडे, गूळ किंवा तांबे दान करा. हा छोटासा बदल तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठ्या दोषांना सुद्धा मुळापासून पुसून टाकण्याची क्षमता ठेवतो. कारण मेष राशीच्या जातकांनो, मनातून केलेली छोटीशी प्रार्थना देखील त्यांचे आराध्य देव कधीच खाली पडू देत नाहीत. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचा संदेश हा की जसा जसा तुमच्या आयुष्यात बदल घडून येईल तशी तशी तुमच्या वागण्यात कमालीची नम्रता आणि शांतता ठेवा. कारण यश आणि पैसा येत असताना अहंकार तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवू शकतो, पण तिथेच तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. शत्रूच्या कोणत्याही तंत्रमंत्राचा किंवा कारस्थानाचा विचार करून मनातून अजिबात डगमगू नका, कारण महादेवाचा त्रिशूळ आणि हनुमानजीची गदा तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे. स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा. सत्याची पाठ कधीही सोडू नका आणि येणाऱ्या प्रत्येक सुवर्ण संधीचे सोने करा, कारण आता तुमच्या हक्काची वेळ सुरू झाली आहे. या सुवर्ण काळाचे स्वागत करण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल, जय बजरंगबली नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.